तिच्या वयाची 35शी उलटली होती. मुलांचे विवाह होऊन सून आली होती, पण तिच्या मनातील वासना काही कमी झाली नव्हती. ती मुलापासून विभक्त राहत होती. चौसन गावातीलच एका तरुणाशी तिचे अनैतिक संबंध होते. तिचा चोरी छुपे चाललेला खेळ एकदा तिच्या मोठ्या मुलाने बघितला आणि भांडणाचा उद्रेक झाला. या भांडणात तिने आपल्या पोटच्या मुलाचा जीव घेतला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली. जन्मदाती आई जेव्हा वासनांध बाई बनते, तेव्हा ती कामतृप्तीसाठी किती भयानक पाऊल उचलते याचेच दर्शन घडवणारी ही घटना आहे. गाझियाबाद जिल्ह्यातील मोदीनगर परिसरातील अनुज कुमार उर्फ समर दिनांक 18 जुलै 2022 रोजी दुकानाकडे गेला होता. तो सायंकाळी नेहमीप्रमाणे घरी येणे अपेक्षित होते, पण तो आला नाही. त्याची पत्नी अंजलीने त्याची शोधाशोध केली, पण तो काही सापडला नाही. अखेरीस तिने आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिनांक 21 जुलै रोजी पोलीस ठाण्यात दिली, पण तो काही सापडला नव्हता. दरम्यान दिनांक 3 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशनमध्ये एक फोन आला. हा फोन होता अंजलीच्या भावाचा. त्याने सांगितले की माझी बहीण अंजली याचा पती अनुज कुमार याचा मृतदेह निवाडी रोडवरील दगडांच्या मागे पडलेला आहे. ही माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. जो तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने केली, त्याचाच मृतदेह तिच्या भावाला दिसावा, यामागे काही गौडबंगाल तर नाही ना, या विचारातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा वगैरे सोपस्कार पार पाडल्यानंतर पोलीस तपासाची चक्रे फिरू लागली. आता अनुज कुमारबद्दल तसेच त्याच्या परिवाराबद्दल माहिती गोळा करण्यात येऊ लागली. सुरुवातीलाच त्याची पत्नी अंजली हिच्याबद्दल पोलिसांनी माहिती घेतली, तिची चौकशी केली. तेव्हा तिच्या यामध्ये काही सहभाग नसल्याचे दिसून आले. मात्र तपासात तिने या खुनामागे तिची सासू आणि दीराचा हात असावा असा संशय व्यक्त केला. पण पोलिसांनी त्याकडे फार गांभीर्याने पाहिले नाही. कोणतीही आई विनाकारण आपल्या मुलाचा जीव घेणार नाही असा पोलिसांचा अंदाज होता. पण पोलीस सर्वच स्तरावर प्रयत्न करत होते. तेव्हा मात्र अनुज कुमारच्या आईवर संशयाची सुई येऊन स्थिरावली. तिच्या सुराने तिच्यावर केलेल्या आरोपात काहीतरी तथ्य आहे याचा अंदाज पोलिसांना आला होता. अनुज कुमार, त्याचा भाऊ अभिषेक आणि आई कृष्णादेवी असा हा परिवार होता. त्यातील अनुज कुमारचा अंजलीशी विवाह झाला. लग्नानंतर काही दिवसात कृष्णा आणि अंजली यांच्यात खटके उडू लागले. त्याचे कारण कृष्णाचे वागणे चांगले नाही असा अंजलीचा आरोप होता. या वादालादीचे कारण सांगत कृष्णा मोठा मुलगा अनुज कुमार याच्यापासून वेगळी राहू लागली. ती गावातच एक वेगळी खोली घेऊन लहान मुलगा अभिषेक सह राहत होती, तर अनुज कुमार आणि त्याची पत्नी अंजली दुसरीकडे राहत होते. वरवर हे कारण सांगितले जात असले तरी आतली गोष्ट थोडी वेगळीच होती. कृष्णाने वयाची 50शी ओलांडली होती. खुटकी भरलेले अंगाच्या कृष्णाचे वय जागवत नव्हते. ती तरुणच दिसत होती. कमीजमधून दिसणारे तिचे मोठे भरलेले स्तनयुगुल, सलवारमधून भरदार मांड्या आणि डेरेदार नितंबांचे होणारे दर्शन अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. तिच्या मनातही वासनांचे वादळ घोंघावत होते. या वयातही ती शरीर सुखासाठी आसुसलेली होती. तिला पुरुष सुखाची लालसा होती आणि काही पुरुष तिच्या भरलेल्या देहावर फिदाही होते. पतीचे निधन झाले होते, तर मुले कामावर गेली की ती घरी एकटीच असे. त्यामुळे तिला निवांत एकांत मिळत असे. नंतर अनुज कुमारचे लग्न झाले आणि त्याची पत्नी घरात आली. आता पुरुषांना सुख देण्यात सुनेचा अडसर होऊ लागला. तेव्हा कृष्णाने मुलापासून वेगळी राहण्याचा निर्णय घेतला. ती लहान मुलाला घेऊन वेगळी राहू लागली. येथे आता तिला विचारणारे कोणीच नव्हते. याचा तिने चांगलाच फायदा घेतला. आता देवेंद्र नावाचा तरुण तिचा आशिक झाला होता. तो एकटा असल्याने तो कधीही येत होता, तिचा उपभोग घेत होता. तिच्या मनात नेहमीच कामुकता भरलेली असल्याने दिवसाही ती त्याच्याशी संबंध ठेवत होती. तिचा हा व्यक्तीचा चोरी छुपे सुरू असला तरी गावात याची कुजबूज सुरू झाली. आपल्या आईबद्दल लोक वाईट बोलतात याचा अनुज कुमारला राग होता, पण त्याचे काही चालत नव्हते. तो आईवर विश्वास ठेवून होता. मात्र कुकर्म फार काळ लपून राहणारे नसते. तो दिवस उजाडला होता, पण कृष्णाचे पाप उघडे पडण्याबरोबरच अनुज कुमारचा बळी घेण्यासाठी नेहमीप्रमाणे अनुज कुमार दुकानात आला. दिवसभर त्याने व्यवसाय केला. सायंकाळच्या सुमारास तो दुकान बंद करून बाहेर पडला. जाता जाता त्याच्या मनात काय आले कोणास ठाऊक, पण त्याची पावले आई कृष्णाच्या घराकडे पडू लागली. जणू तो मृत्यूच्याच दिशेने निघाला होता. तो आईच्या खोलीजवळ गेला. दरवाजा त्याला उघडाच दिसला.
तसेच दारात एका पुरुषाच्या चप्पलीही दिसली. आपल्या आईला भेटायला कोण आले असावे असा विचार करत तो आत शिरला. बाहेरच्या खोलीत तर कोणीच नव्हते, पण आतल्या खोलीतून कुजबुजल्यासारखा आवाज येत होता. त्याने आत डोकावले आणि त्याला धक्काच बसला. आत त्याची आई कृष्णा आणि तिचा प्रियकर देवेंद्र एकमेकांच्या मिठीत होते. तिची सलवार बाजूला पडली होती, तर देवेंद्रने तिला आवळून धरले होते. तिच्या स्तनांचे मर्दन करत तो तिचे चुंबन घेत होता. ती हसत होती, त्याला आवडत होती. दोघांचा खेळ चांगलाच रंगात आला होता. नेहमीप्रमाणे त्याचे सुरू असलेले संबंध पाहून अनुज कुमारच्या तळपायाची आग मस्तकात गेली, तर त्याला पाहून ते दोघेही बिथरले. तो त्या दोघांकडे रागाने धावत निघाला. तेव्हा तिने त्याला गप्प राहण्यासाठी दम दिला. तू कशाला आलास आमच्या घरी असा जाब विचारत तिने मुलालाच बाहेरच्या खोलीत ढकलले, तर देवेंद्रही त्याच्या अंगावर धावून गेला. अनुज कुमार आणि देवेंद्र यांच्यात झटापट सुरू झाली. तो देवेंद्रला शिवीगाळ करू लागला. हे भांडण बाहेर गेले तर आपली बदनामी होणार हे कृष्णा आणि देवेंद्र यांनी ओळखल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अनुज कुमारला सोडायचे नाही असे त्यांनी क्षणार्धात पक्के केले. ते दोघे त्याच्यावर तुटून पडले. आता जन्मदाती आई जीव घ्यायला सरसर झाल्यावर वाचवणार तरी कोण होते? तिचा उपयोग घेता यावा यासाठी तिच्या प्रियकरही तिच्या मुलाला मारण्यास सज्ज झाला होता. दुर्दैवी अनुज कुमार अखेरच्या क्षणी आईचा व्यभिचार उघड्या डोळ्यांनी बघत होता. त्यामुळे त्याला आईच्याच हातून मृत्यू आला. आईच्या कामुकतेमुळे त्याचा बळी गेला. देवेंद्रने त्याला बेदम मारहाण केली. तो अर्धमेला झाला तरी त्या दोघांचा राग शांत झाला नव्हता. अत्यंत निर्दयपणे त्यांनी त्याला ठार तर केले, पण मृतदेहाचे काय करायचे हा मोठाच प्रश्न निर्माण होता. ते मृतदेहाजवळ तसेच बसून राहिले. त्यानंतर रात्री कृष्णाचा मुलगा अभिषेक घरी आला. तेव्हा तिने त्याला सांगितले की तुझा मोठा भाऊ अनुज कुमार घरी आला होता. त्याने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. आता आपण काय करायचे? त्याचा मृतदेह आपल्या घरात आहे. हे प्रकरण आपल्या अंगावर येईल, त्यामुळे आपणच काहीतरी करून मृतदेह लपवला पाहिजे, तरच आपली यातून सुटका होईल. हे सगळे ऐकून अभिषेक बावचळला. त्याने आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. आपल्या भावाने का आत्महत्या केली असेल या विचारात तो पडला असला तरी त्यावेळी मृतदेह लपवणे हेच मोठे काम होते. ते तिघेही कार्यरत लागले होते. त्यासाठी ती आणि तिची आई विचार करू लागले. काही वेळाने देवेंद्रही मदत करण्यासाठी आला आणि मृत कृष्णाच्या बडबडीने मृतदेह लपवण्याच्या तयारीला लागले. अभिषेक आणि देवेंद्र यांनी रात्रीच्या काळोखात मृतदेह घरातून बाहेर आणून कारमध्ये घातला. त्यानंतर दूरवर ओसाड जागी मृतदेह फेकून देऊन ते घरी परतले. त्यानंतर काहीच झाले नाही अशा आविर्भावात ते फिरत होते. पोलिसांना जेव्हा कृष्णाच्या अनैतिक संबंधाबद्दल माहिती मिळाली तेव्हा पोलीस तिच्या माग काढू लागले. तसेच तिचा कथित प्रेमी देवेंद्र गावातून गायब असल्याचे उघड झाले. तेव्हा मात्र पोलिसांचा संशय जास्तच बळावला. अखेरीस पोलिसांनी कृष्णाला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी सुरू केली. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांसमोर तिचा जास्त वेळ टिकाव लागला नाही. तिने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला. त्यानुसार ती आणि तिचा लहान मुलगा अभिषेक यांना ताब्यात घेण्यात आले असून तिचा प्रियकर देवेंद्राचा शोध सुरू आहे.